नमस्कार. आज आपण सेन्सस 2027 HLO ॲपच्या त्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या पावलांना समजून घेणार आहोत. हे ते स्टेप्स आहेत ज्यांच्यामुळे हे पक्के होते की तुमचे सर्व काम योग्य पद्धतीने पूर्ण झाले आहे आणि तुमचा डेटा एकदम सुरक्षित म्हणजे सेफ राहील. तर आज आपण काय काय कव्हर करणार आहोत? डेटा एडिट करणे, डेटा सिंक आणि समरी, HLB कंप्लीट मार्क करणे, डिव्हाइस बदलण्याचा इशारा, आपली ज्ञान चाचणी. चला सुरू करूया पहिल्या टॉपिकपासून. समजा तुमच्याकडून काही चूक झाली. आता ॲपमध्ये ती एंट्री कशी ठीक करायची हे जाणून घेणे बघा खूप गरजेचे आहे. तर जेव्हा तुम्ही HLO ऑपरेशन स्क्रीनवर याल ना, तेव्हा तिथे एडिट करण्यासाठी दोन वेगवेगळे पर्याय दिसतील. एक आहे अपडेशन डेटा आणि दुसरा आहे एडिट ऑलरेडी सिंक डेटा. आणि हो, हे लक्षात ठेवायचे की दोघांचे काम करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तर सर्वात महत्त्वाचा फरक समजून घ्या. जो अपडेशन डेटावाला पर्याय आहे ना, तो त्या रेकॉर्डसाठी आहे जे तुम्ही अजूनपर्यंत सिंक केलेले नाहीत, म्हणजेच ते तुमच्या स्थानिक म्हणजे लोकल डिव्हाइसवर आहेत. यांना एडिट करणे किंवा डिलीट करणे खूप सोपे आहे. पण जो दुसरा पर्याय आहे, एडिट ऑलरेडी सिंक डेटा, हा थोडा ट्रिकी आहे. हा त्या रेकॉर्डसाठी आहे जे सर्व्हरवर गेले आहेत आणि यामध्ये कोणताही बदल करण्याचा अर्थ आहे की तुम्हाला तो पूर्ण डेटा पुन्हा भरावा लागेल. आता जरा स्क्रीनवर बघा. हे एका अनसिंक्ड रेकॉर्डचे परफेक्ट उदाहरण आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये एडिट आणि डिलीट दोन्हीचे आयकॉन स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे अपडेशन डेटावाल्या पर्यायाने तुम्ही यामध्ये आरामात कोणताही बदल करू शकता. पण गोष्ट बदलते जेव्हा डेटा सिंक झालेला असतो. त्याला एडिट करण्याची प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे. तुम्हाला काय करायचे आहे? आधी रेकॉर्ड सिलेक्ट करा, मग एडिट का करत आहात त्याचे कारण सांगा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या रेकॉर्डचा पूर्ण डेटा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पुन्हा भरावा लागेल. आणि हो, अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादा सिंक झालेला डेटा एडिट करता तेव्हा ॲप तुम्हाला हे सुद्धा विचारेल की भाई हा बदल कोणाच्या सल्ल्यावर होत आहे. तर तिथे तुम्हाला निवडावे लागेल की हे सुपरवायझरच्या सांगण्यावरून आहे, चार्ज ऑफिसरच्या की बाय सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर करत आहात. ही गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा. रेकॉर्डचा पूर्ण डेटा पुन्हा टाकावाच लागेल, कोणताही शॉर्टकट नाहीये. म्हणूनच एक खूप कामाचा सल्ला आहे, एडिट सुरू करण्यापूर्वी ना व्ह्यू समरी ऑप्शनमध्ये जाऊन त्या रेकॉर्डची सर्व माहिती कुठेतरी लिहून ठेवा. यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही पुन्हा एंट्री कराल तेव्हा कोणतीही चूक होण्याची शक्यता राहणार नाही. ठीक आहे, तर एडिटिंगबद्दल तर बोलून झाले. आता पुढे जाऊया आणि बघूया की जे काम तुम्ही केले आहे त्याला सर्व्हरवर सुरक्षित कसे ठेवायचे आणि आपल्या प्रगतीवर म्हणजे प्रोग्रेसवर लक्ष कसे ठेवायचे. व्ह्यू समरी ही स्क्रीन खूप कामाची आहे. इथे तुम्हाला तुमच्या HLBचा पूर्ण हिशोब एकाच ठिकाणी मिळून जातो. म्हणजे एकूण किती घरं आणि कुटुंबे तुम्ही लिस्ट केली, त्यापैकी किती रेकॉर्ड सर्व्हरवर सिंक झाले आहेत आणि किती अजूनही पेंडिंग किंवा अपूर्ण आहेत, सर्व काही. आता बोलूया डेटा सिंक करण्याबद्दल. प्रोसेस खूपच साधी आहे. 4 स्टेप्स आहेत. 1. सिंक बटनावर टॅप करा. 2. त्यानंतर एक चेकबॉक्स येईल, त्यावर टिक करून कन्फर्म करा की हो, सर्व डेटा बरोबर आहे. 3. मग दिलेल्या बॉक्समध्ये आपली सही करा. आणि 4. बस शेवटी सेव्ह अँड सिंकवर टॅप करून द्या. ही जी स्क्रीन आहे हिला कन्सेंट स्क्रीन म्हणतात. हे खूपच महत्त्वाचे पाऊल आहे, हिला हलक्यात घेऊ नका. जेव्हा तुम्ही इथे सही करताना तेव्हा तुम्ही हे कन्फर्म करता की जो काही डेटा तुम्ही सर्व्हरवर पाठवत आहात तो तुमच्या माहितीनुसार 100% बरोबर आहे. ओके, आता आपण पोहोचलो आहोत प्रोसेसच्या त्या पॉईंटवर ज्याला म्हणतात पॉईंट ऑफ नो रिटर्न, म्हणजे एकदा केले तर केले. हे आहे आपल्या HLB म्हणजेच हाऊस लिस्टिंग ब्लॉकला कंप्लीट मार्क करणे. आता इथे एका गोष्टीचं खास लक्ष ठेवायचे आहे. जर तुमचे एकही रेकॉर्ड सिंक व्हायचे राहिलं असेल ना, तर ॲप तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. एक एरर मेसेज येईल. स्पष्ट गोष्ट ही आहे की तुम्ही एखाद्या HLBला कंप्लीट तेव्हाच मार्क करू शकता जेव्हा त्याचा सर्वच्या सर्व डेटा सर्व्हरवर सिंक झालेला असेल. तर जेव्हा तुम्ही कंप्लीटवर टॅप करता तेव्हा ॲप आपोआप 3 गोष्टी चेक करतं. 1. काय सर्व डेटा सिंक झाला आहे? 2. काय एखादा रेकॉर्ड अपूर्ण तर नाहीये? 3. काय सेन्सस हाऊसेसची जी संख्या आहे ती लोकेशन स्क्रीनवाल्या एंट्रीशी मॅच करत आहे? जेव्हा या तिन्ही गोष्टी ओके असतील तेव्हाच पुढे जाता येईल. आणि जसे तुमचे HLB यशस्वीरित्या कंप्लीट मार्क होते, सिस्टीम लगेच एक ऑटोमॅटिक SMS पाठवते. हा SMS इन्युमरेटरला सुद्धा जातो आणि सुपरवायझरला सुद्धा. तर सर्वांना समजते की हो, हे काम पूर्ण झाले आहे. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे, तो नीट ऐका. समजा तुम्ही HLBला कंप्लीट मार्क केले आणि नंतर तुम्हाला वाटले की अरे काही एडिट करायचे आहे, तर एडिट केल्यानंतर तुम्हाला 2 कामे अजून करावी लागतील. डेटा पुन्हा सिंक करावा लागेल आणि पुन्हा HLBला मार्क ॲज कंप्लीट करावे लागेल. जर तुम्ही हे केले नाही तर सर्व्हरवर तुमचा लेटेस्ट डेटा अपडेट होणार नाही. चला आता एका खूपच सिरियस आणि महत्त्वाच्या विषयावर बोलूया.
हे थेट तुमच्या डेटाच्या सेफ्टीशी आणि तुमच्या कामाच्या इंटिग्रिटीशी जोडलेले आहे. एक खूप मोठी चेतावणी आहे. जर तुम्ही तुमचे डिव्हाइस बदलता तर तुमचा सर्व अनसिंक डेटा परमनंटली म्हणजेच कायमचा डिलीट होऊ शकतो. या गोष्टीला अजिबात हलक्यात घेऊ नका. डिव्हाइस बदलण्याबद्दल काही गोष्टी स्पष्टपणे समजून घ्या. 1. जितका डेटा सिंक झालेला नाही तो सर्व उडून जाईल. 2. तो डेटा कधीही कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळू शकणार नाही. 3. तुमचे जुने डिव्हाइस आपोआपच डीरजिस्टर होऊन जाईल. 4. जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला हे कन्फर्म करावे लागेल की तुम्हाला डिव्हाइस बदलायचे आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण बरेच काही समजून घेतले आहे. तर का नाही एक छोटासा टेस्ट होऊन जाऊ दे हे बघण्यासाठी की सर्व लक्षात आहे की नाही. प्रश्न 1. जर एखाद्या कुटुंबाकडे मोबाईल फोन नाहीये तर का तुम्ही शेजाऱ्याचा नंबर रेकॉर्ड करू शकता, हो की नाही? याचे उत्तर आहे अजिबात नाही. नियम एकदम क्लिअर आहे. मोबाईल नंबर त्याच घराच्या एखाद्या सदस्याचा असणे गरजेचे आहे, कारण तो नंबर फक्त आणि फक्त त्याच हाऊसहोल्डसोबत टॅग होतो. प्रश्न 2. एक सिंक झालेला रेकॉर्ड एडिट करण्यासाठी काय फक्त ती चुकीची फील्ड बदलणे पुरेसे आहे? जरा विचार करा. याचे योग्य उत्तर लक्षात ठेवणे तुमचे काम खूप सोपे बनवेल. उत्तर नाही. पूर्ण डेटा पुन्हा भरावा लागतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.